आता ही जी भट्टी लावलेली आहे 13,007, तर या ठिकाणी लावलेले जे काही रोप आहेत, आता हे पॉलिटनेल आहे आणि पॉलिटनेलमध्ये फॉगर्स वगैरे हे सगळं लावलेलं आहे. आता फॉगर्सचा वापर होत नाही आहे, पण थंडीमध्ये आपण जर बघितलं तर वाढ एकदम जबरदस्त अशी झालेली आहे. आताही या ठिकाणी एकदम असं गरमायलं आहे. म्हणजे गरमायचं कारण काय की प्रचंड ह्युमिडिटी जी आहे ते ह्या पॉलिटनेलमध्ये असते आणि त्या ह्युमिडिटीचा जो आहे तो इफेक्ट ह्या ठिकाणी नियंत्रित तापमान जे काही म्हणतो, आवश्यक जे काही त्याच्या वाढीसाठी असणारं तापमान जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते मेंटेन होऊन कंटिन्यू वाढ जे आहे ते, म्हणजे वाढीवर कुठल्याही प्रकारचा जो आहे तो विपरीत परिणाम ह्या कुठल्याच रोपावर जो आहे तो झालेला नाही. आता ह्याच रोपांसोबत जर आपण बघितलं, आता हे पूर्ण भट्टी लावणारे आणि हे सगळं मॅनेजमेंट पाहणारे जे काही एकदम म्हणजे मॅनेजमेंटचं हे सगळं पाहतात, तर उद्धवजी यादव साहेब आहेत. आता तुम्ही ही जी भट्टी लावली, ही भट्टी ह्याच्यासोबतच किंवा ह्या भट्टीत लावलेले काही रोपं जे आहेत ते तुम्ही बाहेर काढले, तिकडं सामान्य तापमानाला पण ठेवले आणि शेड नेटमध्ये पण ठेवले. तर काय वाढीचा परिणाम तुम्हाला काय वाटतंय ह्या पॉलिटनेलमधलं, म्हणजे हे जे काही पॉलिटनेल आहे प्लास्टिकच्या ह्याचं, त्याच्यामधली परिस्थिती कशी आहे, बाहेर ठेवलेल्या रोपांची काय परिस्थिती आहे आणि शेड नेटमध्ये ठेवलेल्या रोपांची काय परिस्थिती आहे? बाहेर जे ठेवलेले आहेत त्याची वाढ एकदम थांबली, पूर्णपणे थांबली थंडी, थंडीमुळे. बरोबर आहे. त्याला ते आपलं म्हणजे गुलाबी कलरचे पानं होईल. राईट, गुलाबी कलरचे पानं झालेले. म्हणजे आता बघा हाच विषय आहे की थंडीचा अन्नद्रव्य ग्रहण करण्यावर जो आहे तो विपरीत परिणाम होतो. कसा हे सांगतो की आता एकाच नर्सरीच्या एकाच प्रक्षेत्रावर ह्या ठिकाणी थंडी ह्याला भेटत नाही का, तर ह्या पॉलिटनेलमध्ये म्हणजे आपल्याला अपेक्षित असं टेम्परेचर जे आहे ते आपण ह्या ठिकाणी मेंटेन करतो वेगवेगळ्या गोष्टीचं जे हे करून. जास्त जर म्हणजे गरमी वाढायली तर ह्या ठिकाणी आपण हे फॉगर्स चालू करू शकतो आणि त्या माध्यमातून तापमान नियंत्रित करू शकतो. आता इथं जर एखाद्या माणसाला थांबायचं म्हणलं तर थांबू शकत नाही, इतका घाम जो आहे तो आम्हाला. तर हा विषय आर्द्रतेचा आहे, हा गरमीचा आहे. तर ह्या ठिकाणी एकही रोप किंवा एकही ह्याचं जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ह्या ठिकाणी दाखवलं आहे, पण स्फुरद हा जो काही घटक आहे त्याची कुठंच ह्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कमतरता जी आहे ते ह्या ठिकाणी दिसत नाही आहे. मात्र यात आपण त्या पण रोपांकडे जाऊ, त्या ठिकाणी जसं ह्यांनी म्हणले होते की लालसरपणा आला आहे, तर हा लालसरपणा जो आला आहे तो थंडी जास्त वाढते त्यावेळेस त्याचा विपरीत परिणाम अन्नद्रव्य ग्रहण करण्यावर होत आहे. तर त्या ठिकाणी लालसरपणा झालेत, म्हणजे आपल्याकडे काय झालेलं आहे, स्फुरदाची कमतरता त्या ठिकाणी झालेली आहे. तर तो विषय आता तिकडं चलू आपण आणि ती मी दाखवतो निरीक्षणं. तर आता बघा हे सगळे पॉलिटनेल आहेत आणि ह्या पॉलिटनेलच्याच बाजूला जे आहे ते हे सगळं इथं ही रोप आहेत. आणि आता लालसरपणा जे ते म्हणत होते ना, हा लालसरपणा आहे बघा. आता हे क्लिअर दिसेल का नाही, पण हा लालसरपणा कसा येतो, कडकडून आतल्या साईडला आणि शक्यतो वरून पुन्हा पूर्ण लाल पानं हे होतात. आता हे जे आहेत हे तपकिरी लाल पानं जे आहे ते अशा पद्धतीचे हे होतात. आणि आणखीन इथं कळल हे लालसरपणा, तर ही स्फुरदाची कमतरता आहे. तर सांगायचा उद्देश की थंडीमध्ये निश्चित पॉलिटनेल हे म्हणजे रूटिंग स्ट्रक्चर म्हणून, म्हणजे नवीन लागवड केलेले जे रोपं आहेत किंवा नवीन बुटकांड्या आपण ज्यावेळेस लावतो तर त्याच्या वाढीसाठी निश्चित थंडीमध्ये परिणामकारक राहतात आणि त्या रोपांची समाधानकारक वाढ होते. आता एकाच वेळेस हे पण भट्टी लावलेली आहे त्याच पॉलिटनेलमधून जे आपल्याला इथं दिसायलेलं आहे ना, तर तिथलंच जे रोप सॉर्टिंग करण्यासाठी ह्या ठिकाणी हार्डनिंगला आणलेलं आहे. तर इथं डायरेक्ट जे आहे ते ह्या थेट सूर्यप्रकाशाला हे असतानासुद्धा, दिवसाचा पूर्ण सूर्यप्रकाशाला भेटत असतानासुद्धा थंडीमध्ये इतका मोठा जो आहे तो फरक ह्या ठिकाणी बसला आहे आणि इतका मोठं जे आहे ते वाढीवर ह्याचा विपरीत परिणाम झाला आहे. हेच जर आपण थोडं शेडनेटमध्ये, आणखीन इकडचे सगळ्याच रोपाला तोच परिणाम जो दिसतोय, आणि हे शेडनेटमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर तीच परिस्थिती आहे, फक्त थोडंसं हिरवागारपणा तिथं थोडं जास्त आहे. तर आता ही जी भट्टी लावलेली होती ना, तर ती त्या पॉलिटनेलच्या आधीची लावलेली ही भट्टी आहे, बरोबर ना. तर ही शेडनेटमध्ये भट्टी लावलेली आहे बघा. आणि इवन वाढ झालेली आहे, सरसकट सगळी वाढ झाली नाही, बऱ्यापैकी सगळं सरसकट जे आहे ह्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, तर हे सगळं डोळे जे आहे ते वाया गेलेले आहेत. म्हणजे काय तर तापमानाचा, टेम्परेचरचा, भट्टी लावण्याचा जो आहे तो ह्या ठिकाणी जो आहे तो विपरीत परिणाम होतो आणि डोळे उगून येत नाहीत. आणि त्याच्यामुळं आपलं आर्थिक नुकसान जे आहे ते ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे नर्सरीवाले पण जे काही ते जास्त
असं शेतकरी म्हणतात की 2 रुपये 3 रुपयाला ते विकतायत, तर ते महत्त्वाचा विषय की असं एवढं मोठा लॉस जो आहे तो त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून ते एखाद्या दिवस पैसे जे आहे ते प्रतिरोप कॉस्टिंग त्यांची वाढते, त्याच्यामुळं ते त्या पद्धतीनं ते पैसे घेतात. मात्र शेडनेटमध्ये सुद्धा जे आहे ते अशा पद्धतीनं ह्या थंडीचा तापमानाचा विपरीत परिणाम होतो आणि इथं जे आहे ते व्यवस्थित वाढ जे आहे ते त्या ठिकाणी त्या रोपांची जी आहे ते होत नाही. तर हा महत्त्वाचा विषय जो आहे तो आपण ह्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शॉर्ट